हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.5 मधील क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत. पहा क्वेश्चन नंबर 4 काय आहे. फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. आपल्याला रूट्स दिलेले आहेत, म्हणजेच अल्फा आणि बीटाच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्याच्यावरून आपण काय करायचं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. पहा सॉल्व करूया आपण. लेट रूट्स म्हणजेच आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू दिलेली आहे. अल्फा इज इक्वल्स टू 0 आणि बीटाची व्हॅल्यू काय आहे 4. आता आपण क्वाड्रॅटिक जर आपल्याला रूट्स माहिती असेल तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असतं. पहा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. हे काय असणार आहे, आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असणार आहे. आता यामध्ये पहा आपल्याला काय काय लागणार आहे. आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपल्याला रूट्स माहीत असतील तर आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन अशा प्रकारे असणार आहे. त्यासाठी आपल्याला अल्फा आणि बीटाची व्हॅल्यू माहिती पाहिजे आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू माहिती पाहिजे. प्रथम आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 0 प्लस बीटाची व्हॅल्यू 4. 0 प्लस 4 किती आहे 4. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा इंटू बीटा, अल्फा किती आहे 0 इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे 4. 0 इंटू 4 किती येईल 0च येईल. आता अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू आपण ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करू. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असणार आहे पहा, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा किती आहे 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती आलेली आहे 0 इज इक्वल्स टू 0 इज इक्वल्स टू 0. आता हे सॉल्व करू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 4x, 4 इंटू एक्स काय 4x. आता हे 0 आपल्याला नाही लिहिलं तरी चालेल, इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला काय मिळालं पहा, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल्स टू 0. हे काय मिळालं आपल्याला, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. सेकंड एक्झाम्पल पहा. 3 and -10 हे आपल्याला काय दिलेले आहेत, रूट्सच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. पहा आपण एक्झाम्पल सॉल्व करू. लेट अल्फाची व्हॅल्यू काय 3. लेट अल्फा इज इक्वल्स टू 3 आणि बीटाची व्हॅल्यू काय -10. अल्फा अँड बीटा आर द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. बीटाची व्हॅल्यू आहे -10. आता फर्स्ट आपण काय करू, अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 3 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -10. 3 प्लस मायनस काय होईल -3 - 10 इज इक्वल्स टू 3 - 10 किती येईल -7. 10 मधून 3 गेले 7, ग्रेटर नंबरचं साईन येईल -7. आता अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ आपण. अल्फा इंटू बीटा, अल्फाची व्हॅल्यू किती आहे 3 इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे -10. 10 3 जा 30, साईन काय येईल -30. देअरफॉर द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन इज, therefore the required quadratic equation is काय असेल पहा, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू 0. याच्यामध्ये काय करू आपण, व्हॅल्यू पुट करू, म्हणजे आपल्याला काय मिळेल, रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळेल. एक्स स्क्वेअर
मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला -7. ब्रॅकेटमध्ये काय लिहू आपण -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे -30. -30 इज इक्वल्स टू 0. एक्स स्क्वेअर मायनस मायनस काय होईल प्लस 7x प्लस मायनस काय होईल -30 इज इक्वल्स टू 0. म्हणजे आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय असेल पहा, एक्स स्क्वेअर प्लस 7x -30 इज इक्वल्स टू 0. हे काय असेल आपलं रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. थर्ड एक्झाम्पल पहा, 1/2 अँड -1/2. हे आपल्याला व्हॅल्यू अल्फा आणि बीटा ही 2 रूट्स दिलेले आहेत. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट अल्फाची व्हॅल्यू काय दिलेली आहे पहा 1/2 आणि बीटाची व्हॅल्यू काय दिलेली आहे -1/2. प्रथम आपल्याला काय काढावे लागेल, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू किती आहे 1/2 प्लस बीटाची व्हॅल्यू किती आहे -1/2. हे आपण काय करू ब्रॅकेटमध्ये लिहू. आता प्लस मायनस काय होईल -1/2 -1/2 प्लस मायनस मायनस होईल. 1/2 -1/2 काय 0. म्हणजेच आपल्याला अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली 0. त्यानंतर काय करू आपण, अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा इंटू बीटा इज इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू किती आहे 1/2 इंटू बीटाची व्हॅल्यू किती आहे -1/2. ब्रॅकेटमध्ये लिहू आपण -1/2. आता 1 1 जार काय येईल 1 अपॉन 2 2 जार 4 आणि साईन काय येईल मायनस. याचं साईन प्लस आहे, याचं साईन मायनस आहे. प्लस मायनस काय येईल मायनस साईन येईल. -1/4 ही आपल्याला अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू मिळाली. देअरफॉर द रिक्वायर्ड quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. आता यामध्ये काय करायचं आपण व्हॅल्यू पुट करायचे. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 0. म्हणजेच इथे काय येईल 0 इंटू x प्लस अल्फा इंटू बीटा. अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू किती मिळाली -1/4 इज इक्वल्स टू 0. पहा एक्स स्क्वेअर आता -0x लिहायची आपल्याला गरज नाही. प्लस मायनस येते काय होईल -1/4. ते टर्म 0 आहे त्यामुळे ही टर्म आपण लिहिली नाही तरी चालेल. 0 इंटू एक्स काय येईल 0च येईल. प्लस मायनस मायनस 1/4 इज इक्वल्स टू 0. म्हणजेच आपल्याला रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं, एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल्स टू 0. 0 इंटू एक्स 0 येईल म्हणून आपण ही टर्म काय केली नाही लिहिली नाही. नेक्स्ट एक्झाम्पल पाहू आपण. फोर्थ एक्झाम्पल पहा. लेट आपल्याला अल्फा आणि बीटा हे 2 रूटच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. अल्फाची व्हॅल्यू काय येईल 2 - √5. अल्फा इज इक्वल्स टू 2 - √5. बीटाची व्हॅल्यू काय पहा 2 + √5. प्रथम काय करू आपण अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फा प्लस बीटा इज इक्वल्स टू अल्फाची व्हॅल्यू काय 2 - √5 प्लस बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 + √5. 2 + √5. आता इथे -√5 + √5 काय होईल कॅन्सल होईल 0 येईल. राहिलं काय 2 + 2 इथे येईल 2 + 2 2 + 2 राहील 2 + 2 4. म्हणजेच अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 4. आता आपण अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढून घेऊ. अल्फाची व्हॅल्यू काय पहा 2 - √5. 2 - √5 इंटू बीटाची व्हॅल्यू काय आहे 2 + √5. 2 + √5. आता इथे पहा
येथे काय करावं लागेल आपल्याला, ए प्लस बी ए मायनस बी हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. काय पा ए प्लस बी ए मायनस बी असेल तर आपला फॉर्म्युला काय आहे, ए प्लस बी ए मायनस बी असेल तर फॉर्म्युला काय आपला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आता यामध्ये फर्स्ट टर्म काय, याला आपण ए समजून, ही सेकंड टर्म याला बी, ए प्लस बी ए मायनस बी अशा स्वरूपामध्ये ही टर्म आहे. याचं काय येईल, आपण फॉर्म्युला यूज केला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. फर्स्ट टर्म ए म्हणजेच 2चा स्क्वेअर मायनस सेकंड टर्म बी ए मायनस बी, बी ही बीची व्हॅल्यू काय √5, √5चा स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर ही फर्स्ट टर्म आणि ही काय √5 ही सेकंड टर्म. फर्स्ट टर्मचा स्क्वेअर मायनस सेकंड टर्मचा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर काय येईल 4 मायनस √5चा स्क्वेअर काय येईल, √5चा स्क्वेअर किंवा हे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट काय होईल कॅन्सल होईल, म्हणजेच काय राहील ते 5 राहील. 4 मायनस 5 किती येईल, 5 मधून 4 गेल्यानंतर 1 येईल, ग्रेटर नंबरचं साईन, 5चं साईन मायनस आहे, -1 येईल. Therefore, the required quadratic equation is x square minus alpha plus beta into x plus alpha into beta is equals to 0. तर यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटाची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 4 मिळाली, म्हणजेच येथे काय अल्फा प्लस बीटाच्या ठिकाणी 4 इंटू एक्स म्हणजेच 4x प्लस अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काय मिळाली -1. आपण काय करू ब्रॅकेटमध्ये लिहू -1 इज इक्वल्स टू 0. हे सॉल्व करू आपण. एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस मायनस -1 इज इक्वल्स टू 0. रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन काय मिळालं आपल्याला, एक्स स्क्वेअर मायनस 4x मायनस 1 इज इक्वल्स टू 0. अशा प्रकारे हा 4th क्वेश्चन आपण सॉल्व केलेला आहे. पुन्हा एकदा पहा आपण एक्झाम्पल कशी सॉल्व केली. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.